नागपूर शहराच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत NIT चौकात बैठक नावाच्या पान शॉपमध्ये एक मारामारीचा प्रकार घडला होता। या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार अगदी छोट्याशा कारणावरून हा वाद झाला होता, ज्यात आरोपीने दुकानदाराला मोबाईल चार्जर मागितले आणि ते देण्यास मनाई केल्यामुळे आरोपी काही वेळात आपल्या साथीदारांना घेऊन आला आणि त्यांच्यात हातापाई झाली। आरोपींचे नाव नाबू मलिक, कामरान, शाहबाज आणि टोनी या चौघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाचपावली पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। NIT चौकात एक बैठक म्हणून एक पान शॉप आहे आणि अपोजिट साईडला एक ताज पान शॉप आहे। बैठक पान शॉपला 6:15 वाजता दरम्यान काही लोक आले आणि त्यांचा मोबाईल बॅटरी डाऊन असल्यामुळे त्यांनी चार्जर मागितले। तो तिथं बसलेला पोरगा होता लारोकर, त्याने म्हणे की या ठिकाणी जर चार्जर दिला चोरी जातात, मी देत नाही। तेवढंच वाद करून त्या दिवशी काउंटरवर त्यालाच तिथं हाताबुक्क्याने मारले, निघून गेले। अर्ध्या तासांनी त्याच्या मित्रासोबत येऊन दंडाने डायरेक्ट मारणं सुरू केले। त्या ठिकाणी मदतीला येणारा तो समोरचा मेडिकलचा समजदार नावाचा मुलगा होता, त्याला गंभीर मारहाण झाल्यामुळे एक रिपोर्ट देण्यात आला। त्याच्यावरून आम्ही 307 म्हणजे आता नवीन 109 BNS आणि 3-5 अशा पद्धतीने गुन्हा दाखल करून आरोपींना 24 तासाच्या आतमध्ये सध्या 4 आरोपी ताब्यात आहेत। 26 तारखेमध्ये PCR आणि तपास PSI माझगावकर आणि याची टीम करत आहे। मुकेश यादव, रवींद्र राऊत हे हवालदाराची टीम आहे। तर त्याच्यात हे मारहाणीचा उद्देश काय आणि नेमकं काय, छोट्या छोट्या कारणासाठी असे भांडण करतात। त्याच्यामुळे असे भांडण करणारे कोणी कायदा हातात घेणारे सुटणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊन आरोपीला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे HM मॅटर असल्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यात सुरुवातीला दोन आरोपी जे आहेत त्या भांडण करून गेले। नाबू मलिक आहे तो यशोधरा नगर नाका नंबर 2 आणि कामरान मलिक आहे तो ताजनगरचा, गोलू उर्फ शहबाज आहे इथला ताजनगरचा आणि एक टोनी आहे तो पण ताजनगरचा आहे। असे पद्धतीने 4 आरोपी ताब्यात आहेत। इंट्रोगेशन सुरू आहे, आणखी काही आरोपी वाढतात काय ते व्हिडिओ पाहून आणि त्यांना इंट्रोगेशनमध्ये ते लक्षात येईल। रिपोर्ट विशाल बांबडवार, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।